कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। देवा, तू माझं म्हणणं ऐकलंस रे। आता या घरामध्ये नातवंड खेळेल, दुडू पाऊल आता या घरभर धावतील। खूप आनंदाची बातमी दिलीयस, भरून पावले मी आज, खरंच। अक्षु चल, अधिपतींना फोन कर। का? अगं का काय, त्यांना सांगायला नको? नाही नाही, नको, आत्ता नको आई। ए वेडी आहेस का तू? एवढी आनंदाची बातमी त्यांना सांगायची नाही म्हणतेस? चल चल फोन ला। हे बघ अक्षरा, आता कुठलाही विचार करू नकोस बरं तू। आता तुम्ही दोघच नाही आहात, तिघ आहात, तिघ। आता तुला ना या दिवसांमध्ये स्वतःची खूप काळजी घ्यावी लागणार आहे बाळा। हं? हो ना, आणि बोल त्यांच्याशी। हे बघ, तुला बरं वाटेल। एक काम करतेस का, अधिपतीरावांना घरीच बोलवून घेतेस का? हा, नाही नाही, मी घरी नाही बोलवणार बाबा त्यांना। बाबा त्यांनी मला घराबाहेर जायला सांगितले। आता जोपर्यंत ते स्वतः मला न्यायला येत नाहीत ना, तोपर्यंत मी त्या घरी जाणार नाही। आणि प्रेग्नन्सीची बातमी पण आत्ताच नको सांगायला। का का नकोय सांगायला? अगं, त्यांना असं नको वाटायला की बाळाचं कारण सांगून मी घरी जायला बघते, त्यांच्याजवळ जायला बघते। मला त्यांनी मानाने पुन्हा त्या घरी घेऊन गेलं पाहिजे, तेव्हाच मी त्यांना बातमी सांगेन। अगं पण अक्षरा, आज ते घरी आले होते। म्हणजे आले होते? अगं हो, कधी? अधिपती आले होते? इथे आले होते? तुला थंडी वाजू नये म्हणून स्वेटर देऊन गेले तुझं। थांब, अगं ही अशी मला सांगायचंच ना आई। बाबा तुम्ही तरी सांगायचं मला। अधिपती येऊन गेले आणि तुम्ही सांगितलं नाही मला। बघ, हे बघ। तुम्ही नका टेन्शन घेऊ, आम्ही खुश आहे। आम्हाला नाही वाटत तसं। अहो आहे, खरंच आहे। खोट आहे हे। तुम्हाला कशाला असं वाटतंय मी खुश नाही म्हणून? हे बघा अधिपती, तुमची बायको घरात नाही म्हणल्यावर कसं मन लागल तुमचं, नाही का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।